मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडल्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा बैठक सुरू झाली आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक होणार आहे। बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर युती झाली नाहीच तर काय किंवा नवाब मलिक यांच्याशिवाय पक्षाची समन्वय समिती स्थापन करता येईल का याबाबत चर्चा केली जाईल। भाजप सोबत जिथे युती होणार नाही तिथे अन्य पक्षांसोबत कशा प्रकारे जाता येईल या संदर्भातही चर्चा केली जाईल। भाजप शिवाय पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती महापालिका निवडणूक लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचं कळत आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, राष्ट्रवादीच्या गोटामध्ये खरं तर खूप गोष्टी सुरू आहेत। एकतर भाजप सोबत जायचं की नाही या संदर्भात खल होईलच, मात्र कोकाटेंचा विषय देखील आहे। नेमकी काय चर्चा या बैठकीमध्ये अपेक्षित आहे? महायुतीचे शिल्पकार अमित शहा यांची 2 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अमित शहांना आश्वासन दिलं होतं की राज्यामध्ये तुमचे जे निर्णय आहेत ते तुम्ही घेऊ शकता, खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासंदर्भात किंवा ज्या ज्या ठिकाणी महायुतीसोबत तुम्हाला येणं शक्य आहे त्या ठिकाणी युती करा आणि ह्या संदर्भातले आपण निर्देश स्वतः राज्याचं जे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस यांना देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं। आणि त्यानंतर रात्री उशिरा एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची पार पडलेली आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक होती। या बैठकीमध्ये खास करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जर नवाब मलिक नसतील तर मग काय पर्याय असू शकतो, यानंतर माणिकराव कोकाटेंचा विषय, अशा वेगवेगळ्या विषयांसंदर्भात चर्चा झाली। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृह इथं सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी तिन्ही महत्त्वाचे नेते आहेत। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी एक यंत्रणा नेमली आहे डिझाईन बॉक्स, त्याचे प्रमुख नरेश अरोरा हे देखील त्या बैठकीत आहेत। आणि कशा पद्धतीनं महानगरपालिका निवडणुकांमध्ये म्हणजे खास करून पुणे, पिंपरी चिंचवड असेल किंवा अमरावती असेल या महानगरपालिकांमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी जात नाही आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण महायुतीसोबत गेलो नाही किंवा महायुतीसोबत जायचं असेल तर काय पर्याय आपल्या समोर असतील, अशा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने ही बैठक सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये खास आज काही महत्त्वाचे निर्णय होतील, कारण पुढचे केवळ 4 दिवस आता उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी राहिलेले आहेत। त्यामुळं लवकरात लवकर स्पष्टता महायुती आणि महाविकास आघाडीसोबतची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच आता कुठेतरी ही बैठक जी आहे ती महत्त्वाची झालेली आहे। काही वेळातच कदाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील माध्यमांशी या विषयांसंदर्भात बोलू शकतात। नक्कीच मुंबई पालिकेसोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये काही ठोस निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।